नमस्कार शेतकरी बांधवांनो, कापूस दर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या मार्फत पूर्ण सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यामध्ये बघितलं असेल महाराष्ट्रातील काही प्रामुख्य समिती असतील, त्यामध्ये आवक आणि दर या मार्फत आपण पूर्ण माहिती या व्हिडिओत बघणार आहोत. अशाच कृषी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ एकदम महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यासाठी एक व्हिडिओला आत्ताच लाईक करा. चला तर आपण व्हिडिओला सविस्तर माहिती जाणून घेऊयात. थोडक्यात माहिती जाणून घेऊयात की कापूस ही आपल्याला एक चांगली मागणी दिसून येत आहे. यामध्ये बघितलं असेल आपण जी आवक आहे ती आवक आपण थोडक्यात जाणून घेऊयात. हिंगणघाटमध्ये आपल्याला 7,000 रुपये क्विंटल आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये बघितलंय आपण सातारामध्ये बघितलंय 2,900 क्विंटलची आवक आपल्याला पाहायला मिळत आहे. जालन्यामध्ये बघितलंय 2,900 क्विंटलची आपल्याला आवक पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये अहिल्यानगरमध्ये बघितलंय आपण 1,950 क्विंटलची आवक आपल्याला पाहायला मिळत आहे. यामध्ये आपण बघितलंय अजूनही मोठी आवक आपल्याला पाहायला मिळत आहे. यामध्ये आपण कापसाचे दर पहिल्यांदा बघूयात. यामध्ये आपल्याला जालन्यामध्ये बघितलंय 7,665 पर्यंत किंवा 8,100 पर्यंत आपल्याला जो बाजारामध्ये कापसाचा दर मिळत आहे. यामध्ये बघितलंय सातारामध्ये बघितलंय 7,200 ते 7,700 पर्यंत आपल्याला दर पाहायला मिळत आहे. अहिल्यानगरमध्ये बघितलंय 7,400 ते 7,500 पर्यंत आपल्याला दर पाहायला मिळत आहे. लांब स्पेंडर कापूस म्हणजे आपल्याला पाहायला सिद्धी सुलू मध्ये बघितलंय 7,750 रुपये आपल्याला दर पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये आपल्याला जो जास्तीत जास्त दर म्हणजे आपल्याला 7,800 या दरात पाहायला मिळालेला आहे. यामध्ये आपण बघितलं असेल मध्यम स्टेबल मध्ये आपण जो कापसाचा दर बघूयात. मध्यम स्टेबल मध्ये आपल्याला घाटजीमध्ये बघितलं असेल 7,400 ते 7,800 पर्यंत आपल्याला दर पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये बघितलं आपण हिंगणघाटमध्ये बघितलंय हिंगणघाटमध्ये 7,300 ते 7,700 पर्यंत आपल्याला हा दर आपल्याला मध्यम स्वरूपाचा हा आपल्याला बघायला मिळत आहे. यामध्ये आपण बघितलंय 7,800 ते 8,200 यामध्ये आपल्याला अकोलामध्ये पाहायला मिळत आहेत. अकोलामध्ये बघितलं आपण 7,849 रुपये आपल्याला पाहायला मिळतोय आणि जास्तीत जास्त दर म्हणजे 7,800 आपल्याला दर पाहायला मिळत आहेत. उंबरखेड्यामध्ये बघितलंय यामध्ये 7,650 रुपये आपल्याला दर पाहायला मिळतोय आणि 7,800 पर्यंत आपल्याला हा दर सर्वाधिक जास्तीत जास्त दर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यामध्ये आपण बहुतांश ठिकाणी बघितलं असेल की आजचा दर आपल्याला काय म्हणजे जास्तीत जास्त दर कुठे मिळतोय किंवा कसं हा दर मिळतोय. बहुतांश ठिकाणी आपल्याला 7,500 ते 8,100 या दर आपल्याला पाहायला मिळालेला आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला आहे, जे तुमचा कोरडा कापूस असेल तर कोरडा कापसाला आपल्याला जास्त मागणी आणि जास्त दर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यासाठी आपण जो कोरडा कापूस असेल तो वेगळा विकला पाहिजे आणि जो ओला कापूस असेल तोही आपण वेगळा विकला पाहिजे. त्यामध्ये आपल्याला खराब कापूस असेल तोही आपण वेगळा केला पाहिजे आणि या दरात आपल्याला एकदम चांगल्यात चांगला दर आपल्याला पाहायला मिळेल. CCI मार्फत ज्यांनी जे कापूस विक्री केली असेल तर त्यांनाही हा दर स्थिर आहे. 8,100 रुपये आपल्याला हा दर पाहायला मिळतोय. त्यासाठी तुम्ही चांगला कापूस कोरडा कापूस हा वेगवेगळा करा. ही एक महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेतलेले आहेत. अशाच अपडेटसाठी आपल्या या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कुठलाही आपल्या कमेंट असतील तर कमेंट नक्की लिहा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.